महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रधानमंत्री आवास योजनेतील घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा एल्गार, 4 प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। श्री क्षेत्र माहूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल 2 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी शहरात हल्लाकल्लोळ माजला आहे। त्या प्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी 4 प्रमुख मागण्या घेऊन 27 जानेवारीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। 2017 पासून माहूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून शासनाने दिलेला 2 कोटी रुपयांचा लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत केला असल्याचा आरोप आनंद पाटील तुपदाळे यांनी केला आहे। पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा, लाभार्थ्यांचा उर्वरित निधी विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करा, अशा 4 प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट युनुस खान सोबत राजू दराडे, माहूर, नांदेड।